नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपलं स्वामी रक्षा या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनामध्ये खूप काही आर्थिक अडचण असते आणि आपण बऱ्याचशा सेवा करतो, पण कधी कधी असं होतं की जसं हाताचे 5 बोटं सारखे नसतात तसं आपलंही नशीब तसंच असतं की काही सेवा जे आहे फक्त आपण करतोय पण फलप्राप्ती आपल्याला मिळत नाही आहे, अनुभव येत नाही आहे आणि आपल्याला जे पाहिजे ते सुद्धा मिळत नाही. तर आपण काय करतो, फक्त प्रयत्न करतो, कारण की प्रयत्न जेवढे करणार तर यश तुम्हाला एक ना एक दिवस येणार. पण ही जी सेवा आहे तर बऱ्याचशा जे स्वामी भक्त असतात त्यांना नक्कीच प्रचिती मिळते, त्यांची इच्छा पूर्ण होते आणि सगळ्यात मेन म्हणजे आर्थिक अडचण ती दूर होते. तर असं काही इतकी प्रभावशाली सेवा आहे, त्यामुळे सेवा जी आहे तर शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, नवीन स्वामी भक्त आहात, तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल घंटा आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव, काही महत्त्वपूर्ण स्वामी सेवा आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट दिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार. तर आर्थिक अडचण जे आहे तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस उदाहरण देऊन का सांगते की कधी कधी असं होतं की मला आता बऱ्याचशा वेळा काय होतं की तुम्ही म्हणता ना ताई तुम्ही सेवा ना सुरुवातीलाच सांगा, पण जर सुरुवातीलाच मी जर तुम्हाला ती सेवा सांगितली सपोज, तर जे बाकीचे स्वामी भक्त वगैरे आहेत ना तर त्यांना समजत नाही की बाबा ही सेवा मी कशाला करू शकतो. कधी कधी असं होतं की जी त्यांची अडचण आहे ना त्या अडचणीचाच तो व्हिडिओ असतो, पण ते कमेंट काय करतात की ताई आमच्या जीवनामध्ये असे प्रॉब्लेम आहे, मग आम्ही ही सेवा करू शकतो का. पण जेव्हा आपण त्यांना डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी सांगतो ना की तुम्ही ही सेवा कशासाठी करू शकता किंवा का नाही करू शकत वगैरे सांगितलं, तर मग ते ज्या लोकांना गरज आहे तेच लोक सेवा करतात. म्हणून आपल्याला सगळी जी माहिती आहे ना ती डिटेल्समध्ये द्यावा लागते. तर थोडासा तुमचा टाईम जात असेल 5-10 मिनटं, पण कसं आहे आपण स्वामी भक्त आहे, जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हाच तुम्ही व्हिडिओ बघू शकता. असं नाही आहे की आपल्याला घाईघाईमध्येच बघायचं, कारण की आपल्याला जर एखादी सेवा करायची आहे तर आपल्याला त्याला टाईम पण द्यावा लागेल ना. तर त्या वेळेनुसार तुम्ही बघू शकता, तुमच्या वेळेनुसार, की तुम्हाला ही सेवा जर करायची असेल ना 5 ते 10 मिनटं द्यायची आपल्या सेवेसाठी आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा. व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमच्या जेवढे पण प्रश्न असतात ना त्याचं उत्तर त्या व्हिडिओमध्येच असतं. तर ही सेवा जी आहे तर ज्या लोकांना आर्थिक अडचण आहे, इतकी आर्थिक अडचण आहे की आता खरंच समजत नाही की आता काय करावं, कसं करावं, पैशांची खूप गरज वगैरे आहे किंवा कोणाकडनं पैसा येणार आहे, मग 1000 रुपये का होईना पण ते तुमच्या हक्काचे आहे, ते तुमच्याकडे येणारच. तर बरेचसे लोक असे असतात की ज्यांचे पैसे मेन म्हणजे अडकलेलेच आहे आणि काही लोक खोटं लबाडीपणा वगैरे करून पण तुमच्याकडनं पैसे घेतात आणि जेव्हा देण्याची वेळ येते तुम्हाला 1760 कारणं ते सांगतात. तर अशा लोकांसाठी पण तुम्ही ही सेवा करू शकता. आणि दुसरं म्हणजे खरंच काही घरामध्ये काही पैसा नाही आहे आणि पैशाची खूप गरज आहे, तेव्हा सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. करायला अगदी सोपी आहे, कमी वेळेत ही सेवा होते, पण जे आहे पेशन्स तुम्हाला लागेल, कारण की ही सेवा काही जास्त दिवस करायची नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्हाला 7 दिवसच ही सेवा करायची आहे. त्यामुळे तुम्हाला त्याची फलप्राप्ती जी आहे ते एखाद्या दिवस असं होऊ शकतं की 2 ते 3 दिवसामध्ये पण फलप्राप्ती बघायला मिळेल. आणि सेवेचे जे नियम आहेत तर 7 दिवसापर्यंत तुम्हाला ह्या सेवेला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. तर तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे किंवा बाहेर कोणाच्या पण घरातलं जे आहे तर परान्न ह्या सेवेला तुम्हाला घ्यायचं नाही आहे, कारण काही सेवा ज्या असतात तर तुम्ही जर नियमपूर्वक वगैरे केल्या तर त्याची फलप्राप्ती अगदी प्रचंड बघायला मिळते. की असं वाटतं की बापरे असं विचार केला होता आणि हे असं कसं झालं. तर एकदम सरप्राईज बोलतो ना आपण, तर हे सरप्राईज आपल्याला या सेवेतून मिळतं, म्हणजे पैसा यायला लागतो. मग तो कधी पण कुठून पण काही यायला लागेल. आणि आता सध्या दिवाळी येते तर बऱ्याचशा लोकांची स्वप्न असतात की आपलं स्वतःचं घर झालं पाहिजे किंवा आपली गाडी झाली पाहिजे किंवा घरामध्ये जे असेल छोटी मोठी का होईना. आता तुम्ही आज वर्ष जसं नवीन वर्ष सुरू होतं तर आपण काय म्हणतो की आता दिवाळीपर्यंत आपलं हे झालं पाहिजे, दसऱ्यापर्यंत आपलं ते झालं पाहिजे, पण ते घेण्यासाठी पण आपल्याला पैसा लागतोच ना. मग त्या पैशासाठीच ही सेवा आहे. फक्त अगदी सोपी आणि साध्या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर सगळ्यात पहिले आहे तर तुम्हाला संकल्प करायचा आहे की हे लक्ष्मी माते, मी 7 दिवसाचा संकल्प घेत आहे, माझी ही इच्छा आहे, तुम्ही ती पूर्ण करा आणि मला ती पूर्ण होणारच आहे. अगदी मला मनातून अतूट विश्वास आहे. सगळ्यात आधी तुम्हाला हेच करायचं की इच्छा पूर्ण होण्याच्या आधी तुम्हाला समजायचं की तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की दिवा वगैरे लावायचा आहे. आणि ही वेळ जी आहे तर तुम्ही ही सेवा जर तुम्हाला करायची असेल ना तर तुम्ही संध्याकाळी 7च्या आसपास करू शकता, संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे 6:45, 7, 7:30 त्याच्यावर तुम्ही जायचं नाही. ही सेवाचा टायमिंग जो आहे तर तुम्ही लक्षात ठेवा. काही जण म्हणे सकाळी वगैरे, तर शक्यतो सकाळी करायचं नाही, कारण की लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडा वेळ काढून संध्याकाळी ही सेवा करायची आहे, कारण जेव्हा तुम्ही सेवेला लागणार तेव्हाच तुम्हाला याची फलप्राप्ती बघायला मिळेल. तर तुम्हाला 21 वेळा
जे आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे 21 वेळा. आणि जेव्हा तुम्ही ते म्हणणार 21 वेळा तर अगदी ध्यानपूर्वक म्हणजे अगदी रमण होऊन असं एकदम पूर्ण असं लक्षपूर्वक कुठं तुमचं ध्यान जे आहे ते भटकलेलं नाही पाहिजे. अगदी शांतचित्तेनं वगैरे आहे. तर तुम्ही देवघरामध्ये एकटंच असेल तर चांगली गोष्ट आहे. सगळ्यांना सांगून द्यायचं की सेवा होईपर्यंत कोणी काही जास्त धिंगाणा वगैरे असतो लहान लेकरांचा वगैरे तर थोडंसं ॲडजस्ट करायला सांगा 7 दिवस. पण अगदी म्हणजे वातावरण आजूबाजूचं जर शांत असेल तर तुम्ही जे बोलणार आहात वगैरे म्हणजे जे तुम्ही मंत्रोच्चार आपण करतो जेव्हा तर तो आपल्या कानामध्ये घुमला पाहिजे. असं आजूबाजूला आपलं आजूबाजूचं वातावरण तसं तयार झालं पाहिजे. म्हणून म्हटलं ना तुम्हाला की तुम्हाला ते 21 वेळा म्हणायचं आहे आणि 7 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. करायला अगदी सोपी पण आहे, जास्त काही वेळ लागत नाही. आणि 7 दिवस झाल्याच्या नंतर तुम्हाला 7व्या दिवशी काय करायचं आहे तर तुम्ही या पूजामध्ये जे आहे तर तुम्ही तीर्थ पण बनवू शकता. पण तुम्हाला ही सेवा करणार आहात तर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि कुंकुम पण ठेवायचं आहे समोर. एखाद्या छोट्याशा कटोरीमध्ये ती कुंकुम ठेवून द्या आणि थोडीशी जी मोहरी आहे पिवळी मोहरी ती पण तुम्हाला ठेवायची आहे. तर अशा तुम्हाला 3 वस्तू म्हणण्यापेक्षा एक तर दिवा तर आपण लावणारच आहोत. जोपर्यंत तुमची ही सेवा चालू असेल म्हणजे तुम्हाला जितका वेळ लागेल ही सेवा करायला तितका वेळ थोडासा दिव्याकडे लक्ष ठेवायचं की दिव्यातलं तेल वगैरे संपलं किंवा काही झालं. होत तर नाही तसं पण होण्यासाठी काही पण होऊ शकतं ना. त्यामुळे तेवढी काळजी करा की दिवा लावाच लागेल. त्यानंतर जे आहे कुंकुम ठेवायचं त्या पूजेमध्ये. आणि त्यानंतर जे आहे तर तुम्ही असं हे गृहीत धरायचं की तुम्ही हा विचार करायचा की तुम्हाला ज्या वस्तूसाठी पैसे पाहिजे आहे की ती वस्तू आली तर ह्याच कुंकुमने मी त्यावर स्वस्तिक काढेल. त्यामुळे ते कुंकुम ठेवायचं आहे. आणि पिवळी मोहरी जी आहे तर इतकी अभिमंत्रित होते याच्यामध्ये तर त्याचा फायदा तुम्ही वर्षभरसुद्धा घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला पिवळी मोहरी आहे ती तुम्हाला ठेवायची आहे. आणि ती काही बदलायची वगैरे नाही. कारण काही जण असे कमेंट करतात की ताई ती आम्हाला बदलायची आहे का. तर तुम्हाला काही बदलायची वगैरे नाही आहे. फक्त दिवा लावतानाच आपल्याला रोज लावा लागेल. पण पूजेच्या वेळेस रोज तेच कुंकुम आहे ना तेच तुम्हाला 7 दिवस घेऊन बसायचं आहे. पिवळ्या मोहऱ्याची वाटी असेल किंवा छोटीशी डब्बी वगैरे असतात आपल्या कपूरच्या डब्या वगैरे असतात ना बघा. तर ती डब्बीचं झाकण फक्त आहे ते तर ते काढून ठेवायचं. जेव्हा तुम्ही हे चालू असताना ही सेवा तेव्हा करायची. सेवा झाल्याच्या नंतर ते बंद करून पुन्हा जिथल्या तिथे ठेवायचं. तर आता याचा उपयोग कसा करायचा तुमची 7 दिवसाची पूजा झाल्याच्या नंतर 7व्या दिवशी जे आहे तर तुम्हाला काहीतरी गोड पदार्थांनी जे आहे तर उद्यापन करायचं आहे. म्हणजे शिरा वगैरे बनवू शकता, खीर बनवू शकता, पण गोड यानेच करायचं आहे. तर ते ठेवून तुम्हाला जे आहे तर सकाळी उद्यापन वगैरे करून टाकायचं किंवा संध्याकाळी करायचं असं काही नाही आहे. संध्याकाळीच करा कारण की 7 दिवस तुमचे कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही करू शकता. काही जण 8व्या दिवशी पण करता पण 7व्या दिवशी केलं तरी काही हरकत नाही. संध्याकाळच्या वेळेला तुमची पूजा वगैरे झाली तर मग ते नैवेद्य वगैरे दाखवायचं म्हणजे खिरीचं किंवा शिराचं आणि मग ते तुमची सेवा होऊन जाते. त्यानंतर ते जे कुंकुम आहे तर तुमच्याकडे जो पण पैसा येईल किंवा काही पण तुम्हाला या सेवेमुळे जे पण तुम्हाला आर्थिक आता प्राप्ती होणार आहे तर तुम्हाला ते कुंकुम वापरायचं आहे. आणि तुम्हाला ते कुंकुम जे आहे तर ते इतकं शुभ आहे ते तुम्ही एखाद्या कामासाठी किंवा पैशाचं काही काम असेल वगैरे आणि तुम्ही रोज पण लावलं तर तुम्हाला त्याचा अगदी चमत्कारिक फायदा बघायला मिळेल. आणि मोहरी जे आहे तर तुमच्या घरातला जो पण करता पुरुष असेल तर त्याच्या खिशामध्ये जे आहे 4 मोहरी टाकून ठेवा की त्यांचं वॉलेट असेल पॉकेट असेल त्याच्यामध्ये तुम्ही 3-4 मोहरी टाकायच्या. आणि आमुषा पौर्णिमा आली तर घराचा जो मेन दरवाजा असतो आपला ठीक आहे तर आमुषा किंवा पौर्णिमा असेल तर अगदी 3-4 दाणे का होईना घराच्या मेन याच्यात टाकायचे. तर याने पण तुम्हाला चांगला फरक दिसेल. आणि पैसा इतकाच म्हणजे खरंच सांगायला गेलं तर ही खरं खूप अतिशय प्रभावशाली सेवा आहे. सेवा करताना भीतीचं काही कारण नसेल. अगदी काही मनामध्ये शंका वगैरे काहीच आणू नका आणि फुल आत्मविश्वासाने तुम्ही या सेवेला लागा. फल नक्कीच बघायला मिळेल आणि पैसेसुद्धा येणारच. कुठून येतील काय येतील ते स्वतः तुम्ही बघा. मला सांगण्याची काही गरज नाही आहे. कारण कसं होतं की जेव्हा तुम्ही स्वतः करायला लागतात तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे. आणि सेवा करताना जर विश्वास असेल तरच सेवा करा. विश्वास नसेल करून बघू झालं तर झालं नाही तर गेलं असं काहीच नका करू. तुम्हाला जर अगदी अंतकरणातून विश्वास असेल कधी कधी असं होतं की आर्थिक अडचण खूप आहे आणि तुम्ही आज रात्री विचार करताय दुपारी विचार करताय आणि अचानक जर दुसऱ्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येत असेल तर मी फक्त एक माध्यम आहे. पण जेव्हा तुमच्या व्हिडिओ तुमच्या समोर येतो ना तर देवाने तुमच्यासाठी व्हिडिओ पाठवलेला असतो. आपल्या स्वामी महाराजांनी तुमच्यासाठी व्हिडिओ पाठवलेला असतो. आणि आपण काही चुकीच्या गोष्टी करायला सांगत नाही. आपण सेवाच करायला सांगतो. आणि स्वामी भक्त असल्यामुळे ह्या सेवा हाताखालून गेलेल्या असतात आपल्याला. आपण सेवा करत राहतो. पण कोणत्या पद्धतीने करायची कधी कधी आपण चुकीच्या पद्धतीने सुद्धा सेवा करतो. त्यामुळे आपल्याला फलप्राप्ती बघायला मिळत नाही. पण जर का व्यवस्थित केल्या सगळे नियम पाळून सेवा केली
तर खूप भारी असतं. आणि राहिलं अडचण आहे किंवा काही आहे, तर ताईंना मला हे सांगायचं आहे की ताई तुमची अडचण वगैरे काय असेल ना ती होऊन जाऊ द्या. त्याच्यानंतर बघा तुम्ही पूजेला बसा, म्हणजे विघ्न हे कोणत्याही प्रकारचं येणार नाही. आणि घरामध्ये जर मांसाहार वगैरे काही जरी होत असेल आणि तुम्ही जर तुमच्या घरामध्ये अशी काही परिस्थिती आहे की नाही तुम्हाला तर करायची इच्छा आहे पण घरात असं काही वातावरण बनलेलं आहे, तर तुम्ही जेव्हा पूजेला बसणार ना तर मग तेव्हा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला करायचे आहे, तर तुम्ही फ्रेश होऊन बसा. म्हणजे आंघोळ वगैरे करूनच हे करा, म्हणजे ही पूजेला बसा तुम्ही. कारण कसं होतं, जरी आपण खात नाही तरी पण नको मनामध्ये शंका वगैरे आणायला. आणि ज्या घरामध्ये काही होतच नाही, म्हणजे खाणंपिणं काही होतच नाही, तर त्या स्वामी भक्तांनी जे आहे तर हातपाय धुवून, जसं आपण संध्याकाळी जेव्हा फ्रेश होतो आणि हातपाय धुतो वगैरे आणि मग अगरबत्ती लावतो, संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करतो, तर तसं करून पण तुम्ही ह्या पूजेला बसणार तर चांगलं असेल. कारण काय काय होतं की कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्या पूजेमध्ये ना विघ्न आणू शकतात, तर आपल्याला ते विघ्न नकोच आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे. काही जणांचा टायमिंगचा प्रॉब्लेम असेल, पण ही सेवा जर संध्याकाळच्या वेळेला केली तर तुम्हाला असं वाटेल की आज दिवाळीचं आहे घरामध्ये. तुम्ही स्वतः तो अनुभव घ्या की तुम्हाला काय वाटतं त्या सेवेच्या वेळेस. पण खरं खूप प्रभावशाली सेवा आहे. आणि काही जणांच्या 7 दिवसामध्ये जर स्वप्नामध्ये विष्णू भगवान आले किंवा खूप पाणी वगैरे आलं किंवा शेषनाग आले किंवा मग माता लक्ष्मी आली किंवा जर छोट्या छोट्या मुली आल्या अगदी, किंवा जे असतं ना नवीन बाळ असतं, आपण म्हणतो 1 दिवसाचं बाळ आहे वगैरे, तर तसं जर बाळ वगैरे आलं तर समजून घ्यायचं की खरंच तुमची सेवा जी आहे अगदी बरोबर ट्रॅकवर आहे. काही टेन्शन घेण्याची गरज नाही. ज्यासाठी तुम्ही ही सेवा करता आहे तर त्याचं फलसुद्धा तुम्हाला लगेच बघायला मिळणार आहे. तर असं काही होतं की जेव्हा सेवा करायला लागतो तर असे काही स्वप्न पडू शकता, त्याच्यामुळं घाबरायचं नाही, काहीच नाही. प्रत्येक स्वप्न जे असेल, आणि ज्या लोकांनी आता व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जर सेवा वगैरे केली तर आपला व्हिडिओ काही कुठे जात नाही. जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करणार 3-4 दिवसामध्ये काही स्वप्न वगैरे पडलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करू शकता की ताई मला असं स्वप्न पडलं होतं आणि ही सेवा चालू झाल्याच्या नंतर माझ्यासोबत अशा काही चांगल्या गोष्टी घडल्या. कारण की चांगल्याच गोष्टी घडेल, वाईट गोष्टी घडणार नाही. पण जर का तुम्ही मनात शंका आणून जर सेवेला सुरुवात केली तर तुम्हाला वाईट स्वप्नसुद्धा पडू शकता. कारण की एखाद्या गोष्टीवर विश्वास नाही तर करण्यात काही अर्थ नाही ना. मग कशाला तुम्ही तुमच्या जीवनातले 7 दिवस उगाच विनाकारण वेस्ट करताय. सोडून द्यायचा विषय. जिथे आपल्याला विश्वास नाही ती गोष्ट करायची नाही, आणि जिथे विश्वास आहे, कारण कधी कधी काय होतं की अतिशय आपला आत्मविश्वास एवढा जागृत होतो की दगडाला सुद्धा पाझर फुटतं. आपण नेहमी म्हणतो की तुमची जी आत्मशक्ती असते ती त्या सगळ्या गोष्टी खेचून आणते. पण जेव्हा तुम्हाला स्वतःलाच विश्वास नाही आहे तर माझं कितीही म्हटलं, कितीही सेवा करायला सांगितल्या तर तुम्हाला त्याची खरं फलप्राप्ती बघायला मिळत नाही. मागे आपण आता एक व्हिडिओ टाकलेला होता आणि मी तुम्हाला त्यामध्ये तेच सांगितलेलं होतं की जोपर्यंत तुम्ही स्वतः तुम्हाला अगदी मनातून वाटत नाही की हे होणार नाही आहे, तेव्हा ते होणार नाही. आणि कधी कधी असं होतं की जी परिस्थिती आहे घरामध्ये चालू पैशामुळे, तर जर तुमच्या दरवाजापर्यंत माता लक्ष्मी येणार असेल पण तुम्ही जर शंका करत असाल किंवा तुम्हीच इतके नकारात्मक होऊन गेलेले आहे, तर येणारी महालक्ष्मी पण वापस जायला म्हणजे सेकंदसुद्धा लागत नाही. आणि तेव्हा तुम्ही काय म्हणता की ताई पैसे येणार होते पण आले नाही, कारण तो मला म्हटला होता मी उद्या देतो, परवा देतो, पण तुम्हाला विश्वास नाही की ते येणार आहे ना. ज्या दिवशी तुम्हाला विश्वास होईल की नाही मी सेवा चालू आहे आणि ह्या सेवा केल्याने माझे अडलेले पैसे येणार आहे आणि सगळं काही चांगलं होणार आहे, तर मी तुम्हाला नक्की सांगेल की तुमचे पैसे खरंच येणार. कारण की आपले का म्हणते माहिती का मी तुम्हाला, हे बा 1000 रुपये गेले तर काय वाटत नाही, 10-12 हजार गेले तर काय वाटत नाही, पण काही लोकांचे तर लाख रुपये गेलेले आहे. अगदी ऐकायला असं वाटलं की 10 लाख, 5 लाख, 15 लाख, काही लोकांचे 30-30, 40-40 लाख रुपये डुबलेले आहे. पण त्यांची कॅटेगरी वेगवेगळी असते. पण त्या लोकांचा तुम्ही विचार करा मग. कारण की कामं काय येतो आपल्याला, आत्मविश्वासच येतो ना. जेव्हा आपल्याला फुल आत्मविश्वास असेल ना तरच आपले पैसे वापस येऊ शकतात. त्यामुळे ज्यांना विश्वास आहे त्यांनीच ही सेवा करावी. आणि सेवेशी रिलेटेड जर काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.